नमस्कार, जय भीम जय शिवराय. अर्थातच मी कांबळे संदीप. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण काल लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याच तुमच्या डोक्यामध्ये असलेल्या समस्या, संकल्पना आणि शिक्षक भरती सद्यस्थिती या संदर्भामध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे. आता आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाची एक दोन अपडेट आहेत ते बघणार आहोत. काल टेलिग्राम चॅनेलला सांगितल्याप्रमाणे काल शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये एक व्हीसी झाली. त्याला जोडून ग्रामविकास मंत्रालय विभाग या विभागातून कक्ष अधिकारी यांचं एक पत्र निर्गमित झालेलं आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व CEO मुख्य अधिकारी यांना ते पत्र देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक भरतीच्या पूर्वी जे काही आंतरजिल्हा बदली बाकी आहे तर ती कार्यवाही 26 जूनच्या परिपत्रकानुसार त्या ठिकाणी राबवण्यात यावी, तात्काळ करण्यात यावी. तर मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की शिक्षक भरतीच्या अगोदर ज्याची निवड झाली त्या निवडीला नियुक्त्या देताना पुन्हा एकदा जिल्हा अंतर्गत बदलीच्या शिक्षकांचा अडथळा येतोय की काय? तर नाही मित्रांनो, प्रचलित निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत बदली त्यानंतर शिक्षकांच्या नियुक्त्या जसे की अतिरिक्त झालेलं समायोजन असते त्यानंतरच रिक्त पदं आपल्याला त्या ठिकाणी समुपदेशन होऊन नियुक्त्या मिळत असतात. तर त्या अनुषंगाने तर तो कालावधी हा तुमच्यासाठी विलंब करणारा असेल का? तर नाही आहे. तो जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसाचा कालावधी असेल. त्यानंतर जोडूनच त्याला जी व्हीसी झालेली आहे काल शिक्षण आयुक्त कार्यालयाची, तर त्या अनुषंगाने अशी व्हीसी झालेली आहे की सगळे जे काही जिल्हा परिषद सगळ्या आस्थापनाची जे काही निरीक्षक, नंतर मग CEO जिल्हा परिषद, BMCचे निरीक्षक, शिक्षण अधिकारी, नपा मनपा या ठिकाणचे जे काही शिक्षण अधिकारी किंवा आस्थापनाचे निरीक्षक जे काय आता खाजगी संस्थांचे निरीक्षक, प्राधिकरण अधिकारी, या सगळ्यांच्या सोबत ती एक व्हीसी झालेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगलेलं आहे की या मेच्या एंडिंगपर्यंत ज्या शिक्षकांच्या निवड झालेल्या आहेत, लोकसभा जिथे असेल तिथे निवडणुका ती झाल्या तात्काळ ती कार्यवाही करून त्यांना ज्या काही नियुक्त्या आहेत, समुपदेशन आहे ते लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने कालच्या व्हीसीमध्ये त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आता हा विषय जो आहे शालेय शिक्षण विभागाचा आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रामविकासचा पण आहे. म्हणून काल ग्रामविकासकडनं एक पत्र निर्गमित झालेलं आहे आणि शालेय शिक्षण विभागातून पण त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणून म्हणजेच काय तर थोडक्यात कोल्हापूर, जालना, हिंगोली तर झालेच, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, सातारा, अजून इत्यादी जे काही नपा मनपाचे आस्थापना आहेत, PMC सोबतच काही खाजगी आस्थापना ज्या होत्या की विथ इंटरव्ह्यूला आलेल्या होत्या, तर अशा सगळ्यांच्या ज्या काही आता नियुक्त्या आहेत त्या लवकरात लवकर मिळून जातील या महिन्याच्या एंडिंगपर्यंत. दुसऱ्या बाजूला रयतचं जे काही प्रकरण आहे त्या अनुषंगाने काल आपले अनेक अभियोगधारक शिक्षण आयुक्त कार्यालयात गेले होते. काल त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडनं जे काही मदत करण्यात येईल ती मदत करण्यासाठी तत्पर आहे. थोडासा विलंब लागेल, थोडासा संयम ठेवण्याच्या त्या ठिकाणी सुतोवाच करण्यात आलेला आहे. मात्र कोर्ट केसेस असल्यामुळं थोडासा त्याला विलंब लागेल, पण 2 महिन्यामध्ये त्यांचं पण पूर्णपणे शॉर्ट आउट होऊन जाईल आणि तुम्हाला रयतच्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी जी काही पुढील कार्यवाही आहे ते नियुक्त्याची ते पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने जी काही कोर्ट केस आहे त्याची जी काही सुनावणी आहे ते 26 जूनला आहे. त्यानंतर त्या संदर्भामध्ये बरेच काही क्लिअर झालेलं असेल. त्याच्या बाजूला त्यानंतर शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही कन्व्हर्टेड राऊंड आहे तर तो कन्व्हर्टेड राऊंड कधी लागेल, सगळ्यांच्या मनामधला हाच प्रश्न आहे. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल? तर त्यातले पण बरेच अडथळे मी काल तुम्हाला चॅनलला सांगितले. टेलिग्रामच्या संदीप कांबळे ऑफिशियल जे काही आपलं शिक्षक भरतीचं चॅनल आहे त्याच्यामध्ये काल सांगितलेलं होतं की आता आपण खूप कन्व्हर्टेड राऊंडच्या जवळ आलेलो आहोत. अगदी तुम्हाला सांगितलं की अंतर्गत ज्या बाबी होत्या त्या शिक्षण आयुक्त स्तरावरील जे काही शिक्षण अधिकारी असतील किंवा जे काही संलग्न शिक्षक भरती पूर्ण करणारे रन करणारे अधिकारी असतील, सोबतच आपले जे काही शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर असतील, यांनी जे काही अंतर्गत आपल्याला वेळोवेळी बुलेटिनच्या माध्यमातून सूचना दिल्या, अगदी त्या पद्धतीने तंतोतंत त्याला फॉलो करून मधला जो काही आचारसंहितेचा काळ होता त्या काळामध्ये त्यांनी योग्य तो अंतर्गत पाठपुरावा करून त्या ठिकाणी
ती कार्यवाही जवळपास पूर्ण केलेली आहे. अगदी थोडासा एक अडथळा आहे. ती जर अडथळा दूर झाला तर 100% विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 100% लागलेला असेल मित्रांनो. तर मग काही मुलांचं म्हणणं आहे की सर हे लागण्यासाठी त्याला पसंतीक्रम वगैरे द्यावं लागतं. तर यापूर्वी पण मी सांगितलं की त्याला पसंतीक्रम देण्याची गरज नाही. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड जो आहे तो आणि कन्व्हर्टर राऊंड जो आहे तो सोबत लागेल. काही लोकांना वाटतं की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार नाही कारण त्याचे डेमो वगैरे असतात. विथ इंटरव्ह्यू म्हणजे जे काही संस्था चालक आहेत त्यांना संस्थेवर मुलाखती वगैरे घ्यायच्या असतात. तर हा प्रकार नक्कीच आहे, त्याच्यामुळे ते लागणार नाही अशातला भाग नाही. मात्र विथ इंटरव्ह्यू कन्व्हर्टेड राऊंड जी काही मेरिट लिस्ट असते, ज्या काही आस्थापना तुम्हाला जनरेट होतात 10 मुलाखतीच्या, तर त्या दोन्हीही एकत्र लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर मग यथावकाशपणे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडच्या मुलाखती पण त्या करण्यात येतात आणि ते होत राहतील. कारण मेरिट लिस्ट ही लागणं खूप महत्त्वाची आहे आणि कन्व्हर्टेड आणि विथ इंटरव्ह्यू एकदाच ती मेरिट लिस्ट लागण्याची दाट संकेत आहेत. त्यामुळे विथ इंटरव्ह्यू आणि त्याची यादी लागल्यानंतर त्या मुलाखती किती दिवस चालतील हा विषय थोडासा वेगळा आहे. तो असा काही त्यांना एक टाईम बाउंड दिला असतो 1 महिन्यामध्ये ती कंप्लीट करण्यासाठी. 15 जूनला शाळा सुरू होतात, तोपर्यंत या याद्या लागल्याच्या नंतर तिथून मग यथावकाशपणे जो मधला काळ आहे त्या काळामध्ये त्या इंटरव्ह्यू पण कंडक्ट केले जाऊ शकतात मित्रांनो. तर सध्याच्या स्थितीला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची अपडेट हीच आहे की सगळी अडथळे संपलेले आहेत. फक्त एक बैठक बाकी आहे. त्या बैठकीच्या अनुषंगाने पुढील जे काही कन्व्हर्टेड राऊंड आहे, जे काही उर्वरित भरतीचा राऊंड आहे तो लवकरात लवकर लागण्याची दाट संकेत आहेत. सगळी याद्या वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. अंतर्गत ज्या काही पाठपुरावा करून करायची कार्यवाही असती ती पूर्ण कार्यवाही झालेली आहे. प्रशासन योग्यरित्या काम करते. प्रशासनाला सहकार्य करण्याची आपली जबाबदारी आहे. आणि सध्याचा काळ हा आदर्श आचारसंहिता, सगळ्यात मोठा लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. निवडणुका लोकशाहीच्या काळामधील लोकसभेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या काळामध्ये त्या गोष्टीचं उल्लंघन न होता अधिकारी वर्ग सुद्धा व्यवस्थितरित्या काम करतोय आणि आपली जबाबदारी आहे त्यांना सहकार्य करणे. त्या आचारसंहितेचं उल्लंघन न होता कुठलेही पाऊल उचलू नयेत. अर्थात आंदोलन करण्याची किंवा जो काही आपण इशारा देतोय की आंदोलन करू हे करू याची काही गरज भासणार नाही मित्रांनो, एवढं नक्की खात्री देतोय. फक्त एक संयम ठेवावा, थोडासा आपला संयम तुटू देऊ नका. थोडंसं अजून एवढा वेळ वाट पाहिली आपण, अजून थोडासा वेळ वाट पहा. नक्कीच या शिक्षक भरतीच्या जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे, उर्वरित पद भरती आहे त्याचा पूर्णपणे श्रीगणेशा झालेला असेल आपल्या डोळ्याच्या समोर. त्यानंतरच जे काही 2017च्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने 50% कपात धोरण जी होतं त्या अनुषंगाने आपण अजून थोडीशी डिटेल्स माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. त्याबद्दल बी महत्त्वपूर्ण जे काही शालेय शिक्षण विभागाकडून प्रस्ताव पाठवलेला होता मंत्रालय स्तरावर, तर तिथे त्याच्या सद्यस्थिती काय आहे त्या संदर्भात एक आपल्याला त्याबद्दल बी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचं समजले. पण मी पुष्टी करणार नाही या संदर्भामध्ये, कारण मी अजून शहानिशा केलेली नाही. मी आज वगैरे शहानिशा करून त्यासमोर त्या गोष्टी सांगतोय. कारण सध्या स्थितीला कोर्ट बंद आहे. ती कोर्ट केसेस याचिका असल्यामुळं कोर्ट सुरू असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कोर्ट सुरू व्हायला थोडा वेळ लागतो, त्यानंतर मग ते विषय क्लिअर पण होतील. त्या संदर्भामध्ये मी माहिती घेऊन डिटेल सांगतो. तुर्तास इथं थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. आपण जर संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा.